नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जीव गुंतला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद। नुकताच जीव गुंतला हा मराठी चित्रपट शिरवळ येथील आझाद सिनेमागृहात प्रदर्शित झाला। हिंदी आणि तामिळ सिनेमांची क्रेज असताना एक मराठी चित्रपट वेगळ्या धाटणीचे कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात हे क्वचितच घडते। या चित्रपटात आत्ताच्या तरुण पिढीला आणि समाजाला नवी दिशा देण्याचा संदेश घेऊन आलो आहोत, असे चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखक व दिग्दर्शक अण्णासाहेब शिंदे म्हणजेच अनिकेतजी शिंदे यांनी सांगितले। या चित्रपटाच्या नायक नायिका सोबतच सहकलाकारांनी सुद्धा अतिशय उत्तम दर्जाचा अभिनय करून या चित्रपटाला परिपूर्ण बनवले आहे। या चित्रपटाचे संगीतकार मोनू अजमिरे यांनी कंपोज केलेले चित्रपटाचे गीत संगीत प्रेक्षकांना संगीताच्या तालावर डोलायला लावतात। या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते, तर कधी खळखळून हसवते, तर कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणते। नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो। सध्या हिंदी आणि तमिळ सिनेमांचा जो धुरंधर आणि या बाकी सिनेमांचा जो काही काळ चाललेला आहे, या काळामध्ये मराठीला कुठेतरी उतरती काळ लागलेली असताना जीव गुंतला सारखा एक सिनेमा हा प्रदर्शित होतो आणि प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात। प्रेक्षक पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी येतं। सिनेमातील काही सीन असे आहेत ज्यातून खळखळून हसायला येतं आणि काही प्रसंग तर असे आहेत की अगदी आपण स्वतःहून प्रेमात पडल्यासारखं वाटतं। असे सगळे प्रसंग जर अनुभवायचे असतील तर शिरवळ येथील आझाद सिनेमागृहामध्ये जीव गुंतला हा सिनेमा प्रदर्शित झालेला आहे। सर्व प्रेक्षकांना आव्हान आहे, नम्र विनंती आहे की मराठीवर जर प्रेम करत असाल तर मराठी सिनेमाला नक्कीच प्राधान्य देऊन जीव गुंतला हा सिनेमा जो आहे तुम्ही या आझाद चित्रपट गृहामध्ये येऊन पाहावा, असं मी सर्वांना आवाहन करतो। रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार, शिरवळ। जास्ती म्हणजे ते शेवटी इमानदारी दाखवली त्या मुलाची, अशी दुसरी मुलं नाही ती। मुलींनी विचार केला पाहिजे की आपल्याला हे असं फसवलं की मग हे जे नादाला नाही लागावं। खूप छान होता। सगळेच युगच आहे आजकाल। तसं मुलींनी पण आपली दक्षता घेतली पाहिजे, आई वडिलांनी पण त्या मुलांची दक्षता घेतली पाहिजे। हे सर्वांना म्हणजे आई वडिलांना पण कळलं पाहिजे, त्या मुलांना पण कळलं पाहिजे। मैत्रिणी आजकालच्या मैत्रिणी नाही आहेत तशा, पण जास्त घेतलं पाहिजे आजकाल लक्षात त्या मैत्रिणीवरनी। चित्रपट खूप छान होता। त्यात कसं कॉलेजची लाईफ दाखवली की मुलांवर कसा विश्वास ठेवला पाहिजे। खूप छान। महाराष्ट्रातले प्रत्येकाने हा पिक्चर बघावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि खूप छान वाटलं। मला यामध्ये एकच वाटलं की जे मुलं मुली तरुणपणात किंवा जे कॉलेज लाईफमध्ये जे आपले काही अशा काही गोष्टी करून बसतात, पण ते नंतर त्याचा परिणाम काय होतात काय नाही ते सर्वांनाच भोगावे लागतात। किंवा एकदम कडकमध्ये आणि एकदम छान उत्कृष्ट अशी स्टोरी आहे। त्याचे दिग्दर्शक वगैरे खूप छान पद्धतीने मांडणी केली आहे आणि खूप छान वाटलं पिक्चर बघून। मला काय एवढंच वाटतं की आपण आपले संस्कार तर प्रत्येक गोष्ट याच्यातून होत नाही, की आपण जेव्हा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रयत्नातून आपल्याला काय भेटतं, आपल्या मुलावर काय संस्कार होतात, काय त्यांना त्याचे अनुभव येतात, म्हणजे काय वाटतं काय नाही। प्रत्येक गोष्टी सूट द्यावी मुलांना, पण इतकी सूट असावी नाही की त्याच्यामुळं आपल्या लाड प्यारने मुलं पण पुढं खचकू शकतात। कुठं त्यांना माणसाच्या एका त्याची चांगुलपणाची त्यांना ही एका आशा असते की आपण त्याला दिलं किंवा नुसता पैसा किंवा नुसता लाड प्यारनेच मुलं हे पण होऊ शकतात, खचून जाऊ शकतात। त्यानुसार तुम्ही सर्वांनी आवर्जून हा पिक्चर बघा, कारण खरोखर असा मस्त आणि जबरदस्त पिक्चर आहे। सर्वांनी आवर्जून बघा।
आणि याच्यामध्ये मला तर असं वाटतं की पूर्ण माझे पण दिवस मला आठवायला लागलेत. कारण कॉलेजमध्ये काय काय कशा प्रकारे कॉलेजचे जे जीवन असतं खूप अतिशय सुंदर, एकदम मस्त, जबरदस्त. आत्ताच्या काळामध्ये पालकांनी तरी काय जबाबदारी निभावलं पाहिजे? पालकांनी जबाबदारी प्रत्येक पालक हा जबाबदारच असतो, परंतु आता मुलांच्यावर असतंय. कॉलेजला गेल्यानंतर कसं काय त्यांच्या हातात असतंय. मलाच पूर्ण पिक्चरच आवडलं त्यांचं, जबरदस्त, एकदम जबरदस्त. पूर्ण ग्रुप पण चांगला होता आणि जीवन धोरणनी खूप जबरदस्त ऍक्टिंग केलं, खूप जबरदस्त. असं ऍक्टिंग वगैरे खूप चांगली आहे आणि प्रेम हे प्रेम असतं. प्रेमाच्या विरोधात तर मी बोलणार नाही, प्रेम केलंच पाहिजे, पण तो विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे. हे याच्यातून हे पिक्चर मधून घेण्यासारखं आहे. पण आहे हुंड्यासाठी चल ऍक्च्युली व्हायलाच नाही पाहिजे. प्रत्येकाला जो आहे स्वतंत्र, मुलीला सुद्धा स्वतंत्र, ते कुटुंबाला असलं पाहिजे, मुलाकडचे सुद्धा स्वतंत्र असलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.